पितृदेवता या विश्वाची आपल्याला जन्माला घालते त्या पुत्र देवतेची आज्ञा पुत्रानं मान्य करावी की अमान्य करावी? निश्चितच मान्य करावी. पण पिता जर अधर्माच्या वाटेवर असेल तर पुत्रानं पित्याला सन्मार्ग दाखवून निश्चितच अधर्माची साथ सोडावी. धर्म काय आणि अधर्म काय याचा न्याय निवाडा करण्याचा अधिकार परमेश्वरानं तुला दिला नाही आणि मलाही दिला नाही. पण लक्षात ठेव, ज्या पित्याची आज्ञा मी मानतोय आणि या रणभूमीवर मी उभा आहे, अरे 28 नरकापैकी ज्या नरकातून पुत्र आपल्या पित्याला तारतो ती पितृ आज्ञा मी मान्य केली आहे. मला सांग, अयोध्येचे राजकुमार ना तुम्ही, अयोध्येचे जर तुम्ही राजकुमार तुमच्या पित्याची आज्ञा मानून या रानावनात तुम्ही जे भटकत आहात, मला सांग हे वय तुमचं भटकण्याचं आहे? अरे हीच पितृ आज्ञा आहे. ज्याप्रमाणे तू शिरसावंत म्हणून इथं उभा शकलास, अगदी पितृ वचनासाठी माझ्या प्रभूसाठी हा सौमित्र वनवासात आला. कसा झालाय? दुसऱ्याचं घर जळालं तरी चालेल पण तुमचं वांगलं भाजलं पाहिजे. अरे दुसऱ्याचं घर निश्चितच जळू नये, पण दुसऱ्यांची परस्त्री पळविणारा अलंकाधिक रावण चोरच आहे आणि त्या धर्मलावाच्या फोडण्यासाठी सौमित्रा तुझ्या नेत्रासमोर आहे. तुमचा गृहकलह आमची लंका जाण्यापर्यंत आला. तुमच्या घरात काय चाललंय आम्ही डोकावून पाहिलं नाही. अरे माझ्या बाबानं जिंकलेलं दंडकारण्य, या दंडकारण्यात तुम्ही घुसलात आणि तिथूनच या राम रावणाच्या वादाला सुरुवात झाली. म्हणूनच म्हणतोय, ज्याप्रमाणे माझ्या पित्याची आज्ञा मी मानली, तुझ्या पित्याची आज्ञा मानून तू आहे. धर्म काय आणि अधर्म काय हे तू ठरवू नको. अरे हे मेघराज, स्वतःच्या बापाबद्दल एवढा जर आत्मविश्वास असेल, अरे प्रकांड पंडित म्हणून तो दशरथ ओळखला गेला. मग जर तो प्रकांड पंडित होता तर एका साध्वी पुरुषाचे एका साध्वी स्त्रीचा त्याच पंडिताने काय केलं? अख्खा त्रैलोक्य याला पुरावा आहे. माझ्या बापानं 4 वेदाची खंड केली. तुझ्या कुलात तू धरून 40 जण जन्माला आले. एकालाही ते जमलं नाही. ते माझ्या एकट्या अरे पण त्याचा काय उपयोग? एकट्या बाबा. अरे शेवटी एका परस्त्रीचं त्यानं हरण केलंय. याला जबाबदार तुम्ही आहात. कसे काय? याला जबाबदार तुम्ही आहात. कोणत्या प्रकारे? एका स्त्रीचे नाक कान तू कापले. मला सांग, दुसऱ्याच्या स्त्रीला हात लावण्याचा अधिकार तुम्हाला कुठे आहे? यालाही कारण आहे. कारण त्या स्त्रीला सुद्धा समजलं पाहिजे की आपण एका परपुरुषावर किती मोहित व्हावं. जर त्याच परपुरुषाची इच्छा नसेल तर त्याच्या इच्छेविरुद्ध जाता कामा नये. शेवटी नाविलाजानं तुमच्या म्हणजे तुझ्या आत्याचे दशरथाच्या भगिनीचे कान आणि नाक या सौमित्राने कापले. अरे खरं आणि दुसऱ्याचं 14,000 राक्षस ज्याला दंडकारण्यात मारले ते तुम्ही. दंडकारण्य आमचं होतं. आमच्या अरण्यात घुसण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. आणि एक सांगतोय, हे मी का बोलतोय, हे मी पुढची तयारी करतोय. तू समोर दिसलास त्याच वेळी तुला जाऊन निपात करेन. त्याच वेळी मग ऐक मेघराज, संप्रत इंद्राला जरी तू जिंकला असेल तर या सौमित्र स्वतःच्या प्रभूच्या रक्षणासाठी चालाय. त्यानं माईच्या शोधात सहकार्य केलं. त्या माझ्या माईला पुन्हा शोधात ठेवू नाही. त्याच वेळेला सौमित्र बोलताना बरं केलं ना. आव्हान करतोय तेच तुझं आव्हान स्वीकारू.
या दुर्जना सज्जन हे काय करी